तुम्ही असं म्हणालात की जी दिलेली प्रमाणपत्र आहेत ती बेकायदेशीर आहेत किंवा कायदेशीर दृष्ट्या चॅलेंज दिलं तर ते रद्द होऊ शकतं. जर मग ते रद्द होतंय तर मग तुम्ही विरोधामध्ये आंदोलन का करताय किंवा याच्यामुळे राज्यामध्ये मराठा अरे पण ओबीसी असा तेढ पण आम्ही निर्माण होतोय. आंदोलन नाही जर ते केलं. रद्दच होणार आहे तर अहो, मग एवढा जर विरोध करण्याची काय चॅलेंज झालं तर रद्द होणार आहे ना. म्हणजे नाही झालं तर मग नाही होणार. नाही होत. मग याचा अर्थ हे सरकार बेकायदा आहे. नाही 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 बेकायदा आहे हे. जेवढ्या सर्टिफिकेटच्या विरोधामध्ये पंचायत राजमध्ये जी माणसं निवडून आली, आता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आमदार पत्नी शिंदे त्यांच्या विरोधात चॅलेंज आहे, कोर्टात केस चालू आहे त्याचा. हे बघा नाही आहे की जर कदाचित तुम्ही असं म्हणताय जर ते बेकायदेशीरच आहे तर तुम्ही विरोध का करता? अहो, पण लाभ घेतला जातोय ना. मग तेच म्हणा मग जो सरकारनं खरा दिलं ना. ज्याला जर ज्याला लाभ होणं मिळतंय, अपेक्षित आहे. हे बघा लाभ मिळतंय हे याचा बघा हे अर्थ बघा सरकारनं ते दिलंय. जो सापडला तो चोर हं. आणि जो सापडला नाही तो साव, असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणे मग सरकारनं मग केलंय ते मग काय? चुकीचं केलंय, बेकायदा केलंय. मग ते पहिल्या दिवसापासून बोलतोय ना मी. माझं म्हणणं हेच आहे की सरकारनं जर दिलंय तर अहो, ते मुख्यमंत्र्याचं मग सोडा. करायला हे बघा पाहिजे का? एक मिनिट. मनोज जरांगे किती वेळा मुंबईला गेले? हं. मनोज जरांगेंची किती वेळा आंदोलनं झाली? हं. प्रत्येक वेळी सरकारनं काही ना काही केलंय. हं. मग एवढं सगळं करून केलं याचा अर्थ ते कायदेशीर केलं असं म्हणावं लागेल का? बेकायदा केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे, ते कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. सरकार मनोज जरांगेंना फसवतंय हं. का मनोज जरांगेंना काय म्हणायचं सरकारला कळत नाही? हं. हे आंधळ दळतंय, कुत्रपीठ खातंय. दिप्के आणि आमची साहेब एक प्रश्न आहे की तुम्ही म्हटले कॉंग्रेस जनता पार्टी ही सोशल मीडियावरची पार्टी, तर दिप्केंनी तुम्ही जो पक्ष काढणार आहे तुमच्यासोबत यावं आणि हे बघा. असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, दिपकेनी इश्यू बेस्ड आंदोलनं करावी. संविधान प्रमाण मानून भूमिका घ्याव्यात. बेकायदा आंदोलनाला जर पाठिंबा देत असतील तर आम्हाला दिपकेंची गरज नाही. आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून रात्रंदिवस संविधान बचाव, सर्वसामान्य माणसांचे हक्क अधिकार, रिझर्वेशनच्या दायऱ्यामधल्या लोकांचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी काम करणारी माणसं आहोत. आम्ही सोशल जस्टिससाठी बांधणारी माणसं आहोत. कुठल्या तरी प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन जर बेकायदेशीरित्या मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंना दिपके पाठिंबा देणार असतील तर आम्हाला दिपकेंची गरज नाही. आम्ही संविधान वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणारी माणसं आहोत. जरांगे आणि दिप्के एकत्र आलं तर तुम्हाला काय भीती वाटते का त्यांच्याकडे? अरे मला काय भीती वाटायची गरज आहे? हे बघा, मला एक सांगा, आम्ही सर्वसामान्य माणसांच्या अधिकाराविषयी बांधणारी माणसं आहोत. मग मनोज जरांगेंना जर पाठिंबा देत असतील दिपके, तर दिपकेंना एक प्रश्न विचारा की मराठा समाज ओबीसी मध्ये जर समाविष्ट झाला तर मूळ ओबीसींची काय वाट लागणार आहे, याच्या परिणामाची चिंता